नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आज पंढरपूरमध्ये आले. त्यांनी आता विठ्ठलाचं दर्शन घेतलं. ते आता आपल्याबरोबर आहेत. काय सांगताल आज तुम्ही विठ्ठलाचं दर्शन घेतलं, काय मागणं मागितलं देवानं? मी पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी नेहमी येत असतो. महाराष्ट्रातली जनता सुखा समाधानाने राहावं, शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना दिवस चांगले यावेची प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी नेहमीच सगळे करतात. मी पण तीच प्रार्थना केलेली आहे. भास्कर जाधवनी टीका केली की सदाभाऊ खोत असतील किंवा महादेव जानकर असतील यांचं ज्या पद्धतीनं भाजपनं वापर केला आहे त्याच पद्धतीनं आता शिंदे गटात देखील भाजप करतं असं त्यांनी आरोप केलेला आहे. भास्कर जाधव काय म्हणतात त्याला फार महत्त्व आहे असं मला वाटत नाही. त्यांनी त्यांच्या पक्षातलं स्थान अगोदर शोधावं. भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्रजी फडणवीस ज्यांना शब्द देतात तो शब्द पूर्ण करतात हे अख्ख्या महाराष्ट्राने आणि देशाने बघितलेलं आहे. त्याच्यामुळं सदाभाऊ खोत असतील, माधवराव जानकर असतील, आजही ते सोबत आहेत, सोबत राहतील. आपण बघितलं की विनायकरावजी मेटे यांचं दुःखनिधन झालं आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं कार्यक्रम झाला. आवर्जून देवेंद्रजी फडणवीसच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. देवेंद्रजी फडणवीस एक महाराष्ट्रातला असा द्रष्टा नेता आहे की शब्द दिलेला पाळणारा नेता आहे. काँग्रेसचे नाना पटोले म्हणतात की शिवजयंतीपर्यंत हे सरकार कोसळेल, काय नक्की? नाना पटोलेंना स्वप्न पडतात याची मला जाण आहे. सरकार पडण्यापेक्षा नाना पटोलेंनी स्वतःचा पक्ष आधी बघावा. नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये उमेदवार देता आला नाही. नांदेडचे आणि महाराष्ट्रातले अनेक नेते भाजपमध्ये येण्याच्या रस्त्यावर आहेत. ह्या चर्चा होत असताना नाना पटोलेंनी अशी वायफळ बडबड करणं चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटतं. त्यांनी अगोदर त्यांचा पक्ष सांभाळून मग सरकारच्याबद्दल बोलावं असं माझी भूमिका आहे. प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींवर देखील टीका केलेली आहे की मोदी हे सरपंचासारखं वागत आहेत. एक ठिकाणी जे उद्घाटनाचे कार्यक्रम चालू आहेत दोनदा केलेले आहेत, त्यामुळे देश कुठंतर हुकुमशहाच्या मार्गाने चालला असा त्यांनी आरोप केला आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देशाने जी प्रगती केली ती 50 वर्षात पूर्वी झाली नाही. आज प्रत्येक ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, झोपडीपर्यंत राहणारा आमचा सहकारी असेल, तो मोदीशिवाय नाव घेत नाही. साहजिकच आहे की भविष्य सगळ्यांच्या लक्षात आहे की आता भारतामध्ये मोदीशिवाय काही होणार नाही आणि त्याच्यावर मोठ्या माणसावर टीका केलं तर आपलं महत्त्व वाढलं पाहिजे अशी काही प्रवृत्ती आहेत. त्याच्यातला हा भाग असावा. त्याला जोडूनच प्रकाश आंबेडकर म्हणतात की शिवसेनेवर फक्त आमची युतीची चर्चा चालू आहे. मात्र उद्धव ठाकरे म्हणतात की काँग्रेस राष्ट्रवादीला बरोबर घ्यावं. परंतु प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं की आम्ही शिवसेनेवरती लाईन मारतोय, कुठेतरी व्हॅलेंटाईन डेपर्यंत आमचा काहीतरी रिझल्ट लागेल. युती कोणाची व्हावी हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु मध्ये ह्याच नाना पटोलेंनी असं स्टेटमेंट दिलं आहे की काँग्रेस पक्ष कोणाचीही युती करणार नाही, आम्ही स्वतंत्र निवडणुका लढू. अगोदर त्यांनी आपसातलं ठरवून घ्यावं की नेमकं काय आणि मग जनतेच्या समोर सांगावं. हे रोज मत प्रदर्शन करणं बरोबर नाही असं मला वाटतं. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे किंवा लवकर होणार असं समजतं, त्यात आपलं नाव देखील असल्याची चर्चा आहे, काय सांगतात? केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हे नरेंद्र मोदी साहेबांनाच माहीत असावं. कोणाचे नाव आहेत कोणाचे नाहीत ते पांडुरंगांना त्यांनाच माहिती. त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं बरोबर होणार नाही. तुम्हाला जर ते मंत्रिपद मिळालं तर तुम्ही ते काम योग्य पद्धतीने होऊ शकेल हा काही विचारण्याचा प्रश्न नाही आहे. परंतु पांडुरंगाची कृपा आहे, त्याच्यावर अधिकचं बोलणं उचित होणार नाही. पंढरपुरातून कॅमेरामन माऊली डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी.